Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आज तुम्ही खरं तर सकाळी सकाळी भेटीला आलाय, पण मराठवाड्यातल्या एका मोठ्या नेत्याची सकाळपासून चर्चा आहे. खरं तर आधीपासून आहे, पण तुम्ही आल्यामुळे जरा चर्चेला चांगले हे मिळते असं दिसतंय का? डीप आली असं मिळतंय का? बघा, लोकसभेच्या निवडणुका चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं बहुतेक उमेदवारी जाहीर केलेल्या आहे. त्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिलेली आहे. मराठवाड्यातल्या जागा काही जाहीर झाल्या आणि काही जागा जाहीर होणं बाकी आहे आणि त्या जागेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. त्यामुळं मराठवाड्यातला कोणता मोठा नेता कुठं जाणार, काय येणार, ह्या चर्चा तर गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. पण आमचा प्रयत्न असतो की ज्या ठिकाणी सायजेबल माणसं आहेत आणि ते आमच्या विचाराशी सहमत आहे अशा लोकांना पक्षात आणण्याचं काम आमचं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पहिल्यापासून राहिलं आहे. आणि त्यामुळं घटना घडत राहतात आणि जसजशा घटना घडतील तसतशी माहिती आम्ही तुम्हाला पुरवतो. सर, पण ह्या घडणाऱ्या घटनाच्या त्याचेच आम्ही काही कोडी जुळवायची झाली तर काल अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची देखील माहिती आहे. संभाजीनगरची जागा ठाकरे गटानं जाहीर केली आणि खैरेंनाच ती जागा दिली आहे. आपल्याला माहिती आहे की तुम्ही चांगले मित्र पण आहेत, जुने मित्र होतात आणि अंबादास दानवे त्या जागेवर खूप पहिल्यापासून इच्छुक होते. काही संपर्क झालाय? थेट नाव घेऊनच विचार आहे का? नावानिशी बोलणं योग्य होणार नाही, कारण अंबादास दानवे हे तर पूर्वश्रमीचे भाजपचेच आहेत आणि भाजपचे विचार आणि अंबादास दानवेचे विचार काही वेगळे नाही आहेत. परंतु ते आज आमच्या पक्षात नाही आहेत. ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. असा थेट संपर्क तर काही त्यांच्याशी आमचा झाला नाही. परंतु संभाजीनगरची जागा ही आम्हाला मिळावी किंवा आमच्या मित्र पक्षाला जरी मिळाली तरी ती निवडून यावी यासाठी सर्व प्रयत्न साऱ्या स्तरावर आम्ही करणार आहे. भाजपचा ठाकरेंना आणखी एक धक्का अशा सकाळपासून चर्चा आहेत. नक्की खरंच हा धक्का बसणार आहे येत्या काळात? मला असं वाटतं की धक्का एक नाही, धक्क्यावर धक्के अनेक बसतील आणि शेवटचा धक्का हा 4 जूनला असेल ठाकरे गटात. दानवे साहेब, तुम्ही इकडे म्हणताय धक्क्यावर धक्के अनेक गोष्टी. भाजपला अर्थात महायुतीला कुठेतरी आत्मविश्वास नाही का? महायुतीचे जे आता सोबळावर जितके नेते आहेत त्या नेत्यांच्या तयारीवर 45+ महाराष्ट्रात निवडून येतील. बघा, निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये आम्ही आत्मविश्वास आम्हाला नडणार नाही याची काळजी आम्ही घेतो. साऱ्या गोष्टी निवडणुकीमध्ये कराव्या लागतात आणि त्यामुळं कोणी आमच्यात आलं म्हणजे आम्ही आत्मविश्वास गमावला असा त्याचा अर्थ कोणी काढता कामा नये. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून आम्ही 45 खासदार देणार आहे, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. परंतु जो कोणी येत असेल त्याला घेऊन त्याच्यापेक्षा अजून काही मतं आमची वाढू शकत असतील आणि त्याला जर आम्ही घेतल्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की तुम्हाला आत्मविश्वास नाही का, तर ते चुकीचं आहे. बेरजेच्या राजकारणात संभाजीनगरमध्ये आपण कमी पडतोय असं वाटतंय का? आणि जर आपण जे नाव आत्ता घेतलं, तुम्ही नावाचा उल्लेख करत नाहीत पण आम्ही केला आहे, ते गणित जुळून आलं तर वनवे परत तिथली परिस्थिती होऊन जाईल असं वाटतं? आजही आमची सीट संभाजीनगरची वनवेची. उमेदवार कोणीही असला तरी आमची सीट वनवेची. परंतु वनवे असलेली सीट जर आणखी सेफ करायची असेल आणि त्यासाठी जर कोणी आम्हाला मदतीला धावून येत असेल तर त्यांना आम्ही सोबत घ्यायला तयार आहे.